नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे रँक कोर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो। त्यामध्ये आपण 11वी बायोलॉजी आणि 12वी बायोलॉजी हे सगळा सिलेबस आपण मराठी भाषेतून इथे कव्हर करत असतो। तर आजचा आपला टॉपिक आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच स्त्री प्रजनन संस्था। तर तुम्हाला इथे समोर तुमच्या एक फिगर दिसत असेल ज्यामध्ये की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला शो केलेली आहे। तर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोण कोण असतं हे पाहूया। ओव्हरऑल तुम्हाला मी इथे या डायग्राम मध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर पहा, तुम्ही फक्त मी इथे काय सांगते त्यावर लक्ष द्या। सगळ्यात सुरुवातीला आपण इथून जाऊया वजायनाकडून। हे बघा, हा जो पोर्शन आहे जिथे आपल्या म्हणजे इथे ओपन स्पेस आहे, तर हा वजायनाचा भाग आहे। वजायनाचा हा भाग आहे, हा आहे वजायना। पेन्सिल घेते मी इथे यूज करते। हा आहे वजायना। त्यानंतर वजायनाच्या वरती एक कॅनल तुम्हाला दिसत आहे, कॅनल दिसत आहे। तर या कॅनलला काय म्हणायचं, तर सर्वायकल कॅनल म्हणायचं। हे कॅनल आहे, याला काय म्हणायचं, सर्वायकल कॅनल म्हणायचं। त्यानंतर हा जो पोर्शन आहे या कॅनलच्या भोवतीचा त्याला म्हणतात सर्विक्स। त्याला काय म्हणतात, सर्विक्स। या साईडनं पण आहे, हे काय आहे, सर्विक्स। एवढं तुम्हाला कळालं। त्यानंतर इथे स्पेरिकल शेपच्या 2 ओव्हरी आहेत, पेअर ऑफ ओव्हरी म्हणजे 2 ओव्हरी आहेत। तर यामध्ये काय होतं, तर यामध्ये जे ओव्हल्स असतात ते इथे फॉर्म होत असतात या ओव्हरीमध्ये। ठीक आहे, ते फिमेलचं जे गॅमेट आहे तर हे इथे फॉर्म होतं। त्यानंतर इथे बघा फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे। तर याला फिम्ब्री म्हणतात। काय म्हणतात, फिम्ब्री म्हणतात। आणि हेच फिम्ब्री जिथे एक अटॅच्ड असतं त्याला इन्फ्युटिबलम म्हणतात, इन्फ्युटिबलम। आणि हे त्याच्या वरचा भाग आहे ॲम्प्युला, आणि हे याला जोडतं एक पाईपलाईक स्ट्रक्चर आहे, त्याला इस्थॅमस म्हणायचं। आणि याच इस्थॅमस, ॲम्प्युला आणि इन्फ्युटिबलमनं जे बनलेलं असतं त्याला फॅलोपियन ट्यूब म्हणतात। या सगळ्याला काय म्हणायचं, फॅलोपियन ट्यूब म्हणायचं। या फॅलोपियन ट्यूबमध्ये कोण कोण येतं, तर इस्थॅमस येतं, त्यानंतर ॲम्प्युला येतं, त्यानंतर इन्फ्युटिबलम येतं। तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, मे बी, आपण सांगू शकत नाही की क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात। पण जेव्हा आपण एखादा टॉपिक शिकतो तेव्हा तिथेच आपण काही क्वेश्चन तयार करत जायचं माइंडमध्ये। तर तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की फॅलोपियन ट्यूबमध्ये कोण कोण असतं, फॅलोपियन ट्यूबमध्ये कोण कोण असतं। तुम्हाला इथे 4 ऑप्शन देतील। त्या 4 ऑप्शनमध्ये एक असा ऑप्शन राहील जो फॅलोपियन ट्यूबचा भाग नाही आहे। तर तुम्हाला इथे ओव्हरी देतील, सुरुवातीला इस्थॅमस देतील, त्यानंतर ॲम्प्युला देतील आणि इन्फ्युटिबलम देतील। तर फॅलोपियन ट्यूबचा कोणता भाग नाही, तर तुम्ही कोणतं ऑप्शन टिक करणार आहात, कोणतं ऑप्शन मार्क करणार आहात, तर तुम्ही इथे मार्क करणार आहात ओव्हरी। कारण हे 3 मिळूनच काय बनतं, तर फॅलोपियन ट्यूब बनतं। तुम्ही याला एकदम छोटीशी गोष्ट म्हणून इग्नोर नाही करायचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे आणि हेच या साईडने सुद्धा आहे। हेच काय आहे, हे इस्थॅमस आहे, हे काय आहे, इस्थॅमस आहे। त्यानंतर हे जे आहे ते ॲम्प्युला आहे, आणि हे काय आहे, इन्फ्युटिबल आहे, आणि हे फिंगर लाईक प्रोजेक्शन जे आहे फिम्ब्री आहे। ठीक आहे, आता हे डोम शेप काय आहे, तर हे डोम शेप जे आहे ते युटेरियन फंडस आहे। आणि या युटेरियन फंडसच्या मध्ये युटेरियन कॅव्हिटी आहे, आणि इथेच आपला गर्भ असतो, एम्ब्रिओ हा असतो। ठीक आहे, युटेरियन कॅव्हिटीच्या वरती काय आहे, तर युटेरियन फंडस आहे। आणि हे जे युटेरियन कॅव्हिटी आहे तर ती 3 लेयर पासून बनलेली आहे, तिला कव्हरिंग 3 लेयर्स आहे। तर त्या युटेरियन कॅव्हिटीचं जे वॉल आहे ती एंडोमेट्रियम वॉल आहे। कशाने बनलेली आहे, एंडोमेट्रियम वॉल। ठीक आहे, त्यानंतर त्याच्या वरची जी मिडल लेयर आहे ती आहे मायोमेट्रियम।
मायोमेट्रियम, त्यानंतर पेरिमेट्रियम ही सगळ्यात वरची आहे, जी पेरिमेट्रियम आहे. ठीक आहे. सगळ्यात आतमधली कोणती आहे जी युटेरियन कॅव्हिटीला अटॅच्ड आहे, ती आहे एंडोमेट्रियम. एंडो म्हणजे एकदम आतील, तर त्याला एंडोमेट्रियम म्हणायचं. त्यानंतर मायोमेट्रियम कशी आहे, मिडल, यम फॉर मिडल, मिडलची मायोमेट्रियम. आणि पेरिमेट्रियम, पेरी म्हणजे काय, पेरिफेरल म्हणतो आपण. पेरिफेरल म्हणजे काय, बाहेरील. तसंच हे पेरिमेट्रियम म्हणजे काय, एकदम बाहेरचा लेयर, तर पेरिमेट्रियम. एवढ्या गोष्टी तुम्हाला या फिगरमध्ये होत्या आणि मी इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला इथे काही कळालं नाही तर ते तुम्ही मला सांगू शकता. आणि आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अजून चांगल्या पद्धतीने NCERTमधून आपण शिकणारच आहोत. आणि हे पहा, तर इथे आपल्याला एक डायग्रामॅटिक सेक्शन दिलेला आहे जे की फिमेल पेल्विस रिजनमधलं आहे. हे फिमेलची बॉडी आहे आणि त्यामध्ये युटेरस कुठं असतं, युरिनरी ब्लॅडर कुठं असतं, त्यानंतर सगळे जे ऑर्गन्स आहेत ते वेगवेगळे इथे शो केलेले आहेत या पेल्विस रिजनमध्ये, इथे शो केलेलं आहे. आणि हे NCERTचं बुक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नीटसाठी NCERT म्हणजे एक सक्सेस की आहे. यामधीलच 90% पोर्शन, 85 to 90% नीट एक्झाममध्ये लाईन टू लाईन NCERTमधूनच येतं, म्हणून तुम्हाला NCERTचाच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इथे आपण पाहूया. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ ओव्हरीज. आत्ताच आपण पाहिलेले आहेत की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कशा स्पेरिकल लाईक 2 ओव्हरी होत्या, ज्या हातामध्ये धरून असल्यासारख्या ओव्हरी होत्या, अलॉंग विथ अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट. आणि त्यांना जोडणारी कोण होती, ओव्हिडक्ट. आता हे जे ओव्हरीज आहेत हे ओव्हिडक्टमधूनच बाहेर पडणार. त्यानंतर युटेरस होता ना, युटेरस कॅव्हिटी होती, इथं युटेरियन फंडस होतं. ठीक आहे. वजायना होता, सर्विक्स होतं या साईडला, आणि हे जो भाग होता तो वजायना होता. त्यानंतर एक्सटर्नल जेनॅटिला लोकेटेड इन द पेल्विक रिजन. तर पेल्विक रिजनमध्ये हे सगळं असतं. दिस पार्ट ऑफ द सिस्टीम अलॉंग विथ अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड. तर आपल्याला मॅमरी ग्लँड हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला हे ॲक्सेसरी सेक्शुअल ऑर्गन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं मॅमरी ग्लँड. are integrated structurally and functionally to support the process of ovulation, fertilization, pregnancy, birth and child care. तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं. ओव्हुलेशन म्हणजे काय, तर तिथे ओव्हुलेशन म्हणजेच स्पर्म आणि ओव्हुलेशन म्हणजे ओवम तयार होणं ओव्हरीजमध्ये. त्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजे स्पर्म आणि ओवमचं काय होणं, फर्टिलायझेशन होणं. त्यानंतर प्रेग्नेन्सी होते आणि चाइल्डची बर्थ होते. आणि त्या चाइल्ड जेव्हा बर्थ होतं तर त्या चाइल्डची केअर करण्यासाठी मॅमरी ग्लँड ही महत्त्वाची ठरते. ओव्हरीज आर द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन दॅट प्रोड्यूस द फिमेल गॅमेट दॅट इज ओवम. तर ओव्हरीज काय आहेत, तर प्रायमरी अतिशय महत्त्वाचं जे सेक्स ऑर्गन आहेत ते कोण आहेत, तर ओव्हरीज आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. तर ते काय फॉर्म करतात, तर गॅमेट फॉर्म करतात. तुम्हाला असं विचारू शकतात की फिमेल गॅमेट कोणतं असतं, तर फिमेल गॅमेट कोणतं असतं, ओवम असतं. तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मेल गॅमेट कोणतं असतं. तुम्हाला हा सिम्पल क्वेश्चन वाटत असेल पण तरीही तुम्ही सांगायचं, कमेंट सेक्शनमध्ये आन्सर करा की मेल गॅमेट कोणतं असतं. सेव्हरल स्टेरॉइड हार्मोन्स म्हणजेच ओव्हरियन हार्मोन्स हे इथे फॉर्म करतात हे ओव्हरीज. द ओव्हरीज आर लोकेटेड वन ऑन ईच साईड ऑफ द लोअर ॲबडोमन. म्हणजेच ते पेल्विक रिजनमध्ये असतात. कोण, या ओव्हरीज असतात पेल्विस रिजनमध्ये. ईच ओव्हरी इज अबाउट 2 to 4 सेंटीमीटर इन लेंथ. आणि ह्या ओव्हरीची लांबी इथे दिलेली आहे, ती किती लांब असतात, तर 2 ते 4 सेंटीमीटर लांब असतात या ओव्हरीज. and it is connected to the pelvic wall and uterus by the ligament. आणि हे पेल्विक वॉलला हे सगळं जे सेक्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती पेल्विक रिजनमध्ये आहे.
पेल्विक रिजनमध्ये आहे, तर हे पेल्विक वॉलला ही कशी आहे, अटॅच आहे युटेरस भोवती आणि त्या जोडण्यासाठी काही लिगामेंट्स त्यांनी इथे यूज केलेले आहेत. त्या लिगामेंटच्या सहाय्याने ती अटॅच आहे पेल्विक वॉलला आणि युटेरसला. ईच ओव्हरी इज कवर्ड बाय अ थिन इपिथेलियम विच इन्क्लोज द ओव्हरियन स्ट्रोमा. आणि ही ओव्हरी कशी आहे, तर कवर्ड आहे इपिथेलियमनी. त्याच्यामध्ये ओव्हरियन स्ट्रोमा आहे. स्ट्रोमा काय आहे, जसं सायटोप्लाझम असतं, फ्लुइड असतं, तसंच ओव्हरियन स्ट्रोमा म्हणजे ओव्हरियन फ्लुइड. द स्ट्रोमा इज डिवायडेड इंटू 2 झोन्स, अ पेरिफेरल कॉर्टेक्स अँड इन्नर मेड्युला. तर या ओव्हरीमध्ये ओव्हरियन स्ट्रोमा आहे. आपल्याला मी इथे तुम्हाला शो करते की इथे ओव्हरी आहे. आता ही ओव्हरी आहे, ही पेअर ऑफ ओव्हरी आपण पाहिलेली आहे. तर या ओव्हरीमध्ये काय आहे, स्ट्रोमा आहे. या ओव्हरीमध्ये स्ट्रोमा आहे आणि हा स्ट्रोमा, या स्ट्रोमामध्ये 2 पार्ट आहेत, एक पेरिफेरल आहे आणि एक इंटरनल आहे. तर पेरिफेरल पार्ट काय आहे, तर पेरिफेरल म्हणजे बाहेरील, पेरिफेरलला कॉर्टेक्स म्हणतात आणि इनर काय आहे, तर मेड्युला आहे. पेरिफेरल हे कॉर्टेक्स आणि मेड्युला आपण किडनी शिकताना सुद्धा आपण याचा अभ्यास करत असतो की पेरिफेरल कॉर्टेक्स असतं, इनर मेड्युला असतो. तर हे त्याचसारखं आहे. तर त्यानंतर इथे आहे द ओव्हिडक्ट म्हणजेच फॅलोपियन डक्ट. तर ओव्हिडक्ट जिथून आपला जो ओव्हरी आहे, ओवम आहे, तो काय होतो, तो प्रवास करतो. कुठे जातो तो, युटेरियन कॅव्हिटीपर्यंतचा प्रवास. त्याच्या अगोदर तो फॅलोपियन ट्यूबमध्ये असतो आणि तिथेच काय होतं, फर्टिलायझेशन घडून येतं आणि त्यानंतर तो युटेरियन कॅव्हिटीमध्ये जातो आणि तिथे तो एम्ब्रिओ असा अटॅच्ड होतो युटेरियन वॉलला. युटेरस अँड व्हॅजिना कॉन्स्टिट्यूट द फिमेल ॲक्सेसरी डक्ट्स ईच फॅलोपियन ट्यूब. आता ही फॅलोपियन ट्यूब किती सेंटीमीटरची आहे, किती लांब आहे, आपल्याला त्या अगोदर ओव्हरी किती साईज दिलेली आहे, 2 to 4 सेंटीमीटर, 2 to 4 सेंटीमीटर. तर आता ही फॅलोपियन ट्यूब आहे. मी या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की फॅलोपियन ट्यूब कशाने बनलेली असते, इस्थॅमस, ॲम्प्युला, इन्फ्युटेबल या तिन्हीशी मिळून काय बनते, फॅलोपियन ट्यूब. तर आता ही खूप लांब आहे. तर हिची लांबी किती आहे, तर हिची लांबी आहे 10 ते 12 सेंटीमीटर ही लांब आहे. and extend from the periphery of each ovary to the uterus. The part closer to the ovary is the funnel shape infundibulum. आता याच फॅलोपियन ट्यूब बद्दल यांनी इथे माहिती दिलेली आहे की इथे फनेल लाईफ शेप स्ट्रक्चर आहे. तर याला फनेल लाईफ म्हणजे काय, आपण जेव्हा एखाद्या वेळेस गाळणीचा शेप बघतो फनेल, तर ती फनेल लाईक स्ट्रक्चर इथे त्यांनी सांगितलं, त्याला इन्फ्युटेबल म्हणलं. फनेल म्हणजेच इन्फ्युटेबल. त्यानंतर एज ऑफ दिस इन्फ्युटेबल प्रोजेक्ट अ फिंगर लाईक प्रोजेक्शन, म्हणजे हे बोटासारखं फिंगरसारखं प्रोजेक्शन आहे, याला फिम्ब्री म्हणतात. विच हेल्प इन द कलेक्शन ऑफ द ओवम आफ्टर ओव्हुलेशन. तर आता या फिम्ब्रीचं काय काम आहे, हे हातासारखा स्ट्रक्चर आहे आणि हातासारखाच म्हणजेच याचं काम कलेक्शनचंच आहे, कॅच करण्याचं आहे. तर हे काय कलेक्ट करतं, जे ओवम या ओव्हरीजमधून रिलीज होतात, तर ते ओव्ह्युलेशन नंतर जे ओवम रिलीज होतात या ओव्हरीमधून ते हे कॅच करतात, म्हणजेच पकडतात, कलेक्ट करतात. त्यानंतर द इन्फ्युटेबल लीड टू अ वायडर पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट कॉल्ड द ॲम्पुला. तर ऑम्पुला काय आहे, तर वायडर ओव्हिडक्टचा पार्ट आहे. आणि लास्ट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट इज द इस्थॅमस, हॅज अ नॅरो ल्युमेन अँड इट जॉईन द युटेरस. तर ओव्हिडक्ट ही युटेरसचे अटॅच कशा थ्रू आहे, तर इस्थॅमसचे आहे. तर युटेरस इज अ सिंगल अँड इट इज ऑल्सो कॉल्ड द ओम्ब. तर या युटेरसमध्येच एम्ब्रिओ हा काय होतो, वाढत असतो. इथेच त्याचं काय होतं, तर नरिशमेंट होते या ओंबमध्ये. द शेप ऑफ द युटेरियस इज लाईक अ इन्व्हर्टेड पियर. येस, डोम लाईक स्ट्रक्चर आहे पियर, म्हणजेच युटेरियस. मी तुम्हाला इथे शो करते, हे आहे युटेरियस, हे आहे युटेरियस. इथेच एम्ब्रिओ काय होतं, तर नरिश होत असतो, त्याचं पालन पोषण होत असतं युटेरसचं. ठीक आहे, तुम्हाला हे कळालं. तर याच युटेरसबद्दल इथे आपण आता
पाहत आहोत. द युटेरियस इज अ सिंगल, एकच युटेरियस आहे आणि यालाच म्हणतात ओम. द शेप ऑफ द युटेरियस इज अ लाईक अ इन्व्हर्टेड पियर आहे, इन्व्हर्टेड शेप आहे. इट इज सपोर्टेड बाय द लिगामेंट अटॅच टू द पेल्विक वॉल. द युटेरस ओपन इन टू वजायना थ्रू अ नॅरो सर्विक्स. तर हेच युटेरस ओपन कुठं होतं, लास्ट पार्ट कोणता आहे तर वजायना आहे आणि तो कशा थ्रू ओपन होतं तर सर्विक्स थ्रू होतं. ठीक आहे. द कॅव्हिटी ऑफ द सर्विक्स इज कॉल्ड द सर्विकल कॅनल. आणि जे सर्विक्स असते त्याचं एक कॅनल आहे, म्हणजे एक थोडासा भाग त्याने व्यापलेला आहे म्हणून त्याला सर्विकल कॅनल म्हणतात. विच अलॉंग विथ वजायना फॉर्म द बर्थ कॅनल, आणि त्यालाच बर्थ कॅनल सुद्धा म्हणतात. द वॉल ऑफ द युटेरस हॅज 3 लेअर, जे की आपण पाहिलेले आहे. सगळ्यात आतला काय आहे, सगळ्यात आतला जो इनर ग्लँड्युलर लेअर आहे त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. त्यानंतर मिडल जो आहे त्याला मायोमेट्रियम म्हणतात, जो की मसल्सनी, स्मूथ मसल्सनी बनलेला आहे. कोण कशाने बनलेला आहे हे तुम्ही इथे नोट डाऊन करा. एंडोमेट्रियम हे ग्लँड्युलर लेयर आहे, एंडोमेट्रियम ग्लँड्युलर. मिडल आहे जी थिक लेयर आहे, जी स्मूथ मसल्सने बनलेली आहे, मायोमेट्रियम. मायो म्हणजे आई, आणि आईचं मन कसं असं स्मूथ असं लक्षात ठेवा. त्यानंतर पेरिमेट्रियम हे एक्सटर्नल लेयर आहे, ती टिश्यूजने बनलेली आहे, एक्सटर्नल आहे. सगळ्यात आतली आहे ते ग्लँड्युलर आहे. द एंडोमेट्रियम अंडरगोज सायक्लिक चेंजेस ड्युरिंग द मेनिस्ट्रियल सायकल. आणि हेच एंडोमेट्रियम जे सगळ्यात इनर लेयर आहे, जी ग्लँड्युलर लेयर आहे, हीच जेव्हा मेनिस्ट्रियल सायकल होतं, मासिक पाळी जे मंथला येतं, महिन्याला येत असते, त्यामध्ये यांचा भाग असतो. त्यामध्ये वाईल द मायोमेट्रियम एक्झिबिट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग द डिलिव्हरी. आणि जे आपण म्हणतो लेबर पेन सुरू झाले, जेव्हा डिलिव्हरी होणार असते तेव्हा लेबर पेन सुरू होतात, तर ते या मायोमेट्रियममुळे होतात. तर ही मायोमेट्रियम काय करते, आतमध्ये स्ट्रॉंग ओढल्या जाते, कॉन्ट्रॅक्शन दाखवते, ती आकुंचन पावते आणि त्यामुळे असं त्रास होतो. आणि त्या त्रासाला त्याला काय म्हणतात तर लेबर पेन होत आहे, म्हणजे बेबी आता बाहेर येणार आहे, त्या स्त्रीची डिलिव्हरी होणार आहे म्हणतो. ते कोणत्या लेअरनी होतं तर मायोमेट्रियम. आणि मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड कोणती लेअर आहे तर सगळ्यात इनरची जी ग्लँड्युलर लेअर आहे, जी की कोण आहे, एंडोमेट्रियम, सगळ्यात आतमधली. द फिमेल एक्सटर्नल जेनेटिला इन्क्लूड मॉन्स, प्युबिस, लेबिया मॅजोरा, लेबिया मायनोरा, हायमेन अँड क्ल्युटेरिस. आता हे फिमेलचे एक्सटर्नल जेनेटिला शो सांगितलेलं आहे, त्यामध्ये प्युबिस येतं, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, हायमेन, हे मी तुम्हाला सगळं सांगते काय आहे. तर हे बघा, इथे आहे युटेरियस, हे पेल्विक रिजन आहे, आणि इथे आहे युटेरस, हे आहे युरेथ्रा. त्यानंतर हे आहे क्लिटोरिस. त्यानंतर लेबिया मायनोरा, लेबिया मेजोरा, वॅजिनल ओरिफिस, ॲनस आहे, हे वजायना आहे हा. त्यानंतर रेक्टम आहे, हे सर्विक्स आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित स्टडी तुम्हाला करण्यासाठी, एकदम एक्सप्लेन करण्यासाठी यावर एक लेक्चर घ्यावं लागेल. त्यासाठी आपण इथे फक्त आता त्याची ओव्हरऑल लुक पाहूया. इथे काय काय दिलेले आहे तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा की फिमेल एक्सटर्नल जेनेटिलामध्ये कोण कोण येतं, मोन्स, प्युबिस, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, हायमेन, क्ल्युटोरियस. हे हायमेनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा याची स्टडी करता तर हायमेनवरून लक्षात येतं की ते इंटरकोर्स झालेला आहे का नाही, कारण ती एक लेयर फॉर्म करते आणि ती लेयर ब्रेक झाल्यानंतर आपल्याला कळतं की ते तिथे इंटरकोर्स झालेला आहे का नाही. तर ही हायमेन एक लेयर अतिशय महत्त्वाची आहे. तर लेबिया मेजोरा आर फ्लेशी फोल्ड ऑफ टिश्यू. तर लेबिया मेजोरा हे काय आहे, फ्लेशी फोल्डेड टिश्यू स्ट्रक्चर असतं, जे की एक्सटर्नली बाहेर जो आपण शो होतं आपल्या नेकेड आईजला आपल्याला ते दिसतं, म्हणजे शरीराच्या बाहेरचं आहे, हे एक्सटर्नल जेनेटिले आहे, त्याच्यामध्ये लेबिया मेजोरा येतं आणि तेच एक्सटेंड होतं नंतर मॉन्स प्युबिसमध्ये आणि ते वॅजिनल ओपनिंगमध्ये जातं. लेबिया मॅनोरा आर पेअर फोल्डेड टिश्यू अंडर द लेबिया मॅजोरा. हे लेबिया मॅजोराच्या आतमध्ये लेबिया मॅनोरा असतं. The opening of the vagina is often covered partially by the membrane called the hymen.
तर हे हायमेन मेम्ब्रेनचं वरती क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. हायमेन. द क्लिटोरिस इज अ टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर विच लाईज ॲट द अप्पर जंक्शन ऑफ द टू लेबिया मायनोरा अबव द युरेथ्रल ओपनिंग. द क्लिटोरिस काय असतं, हे ओपनिंग आहे. क्लिटोरिस काय आहे, सिम्पल युरेथ्रल ओपनिंग आहे, लक्षात ठेवायचं. युरेथ्रा माहिती आहे तुम्हा सगळ्यांना, तर या युरेथ्राची ओपनिंग गेट आहे समजायचं क्लिटोरियस. द हायमेन इज ऑफन टॉन ड्युरिंग द फर्स्ट कोइटस इंटरकोर्स. तर हे हायमन एक पडदा असतो जो की बर्थपासून असतो, पण जेव्हा फर्स्ट इंटरकोर्स होतं तेव्हा हे हायमन ब्रेक होतं. त्यावरूनच आपल्याला कळतं की हे जे वजायनल टॅम्पटम होतं, ॲक्टिव्हिटीज इथे झाल्या की नाही, हे वर्जिनिटी चेक करण्याचं काम या हायमेन थ्रू होतं. आपण तो म्हणतो ना, रेपबद्दलच्या न्यूज येतात, तर ते कसं चेक करतात, त्यामध्ये ही हायमेनची लेयर ही ब्रेक झाली का नाही हेच चेक करतात आणि त्यावरच सांगतात की इथे त्या ॲक्टिव्हिटीज घडल्या का नाही, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स झाला का नाही हे त्यावरून सांगतात. आता ही आहे इथे मॅमरी ग्लँडची डायग्राम. तर या मॅमरी ग्लँडची डायग्रामचा आपण इथे स्टडी करणार आहोत. त्या अगोदर आपण तुम्हाला हे एवढं कळाले आहे का, तर ही मॅमरी ग्लँड आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्क्राईब करूया, ठीक आहे. तर तुम्हाला या वरती फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही सांगा. हे हायमेन लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर तर यामध्ये काही अडचण आहे का, काही कळालं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ लेक्चर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती असेच व्हिडिओ लेक्चर्स हवे आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. थँक्यू सो मच.